अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्मो लक्ष्मी प्रचोदयात। भक्तांनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि लवकरच पहिला गुरुवार येत आहे। तर लक्ष्मी मातेच्यासाठी तिला आवडणारी कमळाची अशी साधी सोपी एकदम छान अशी रांगोळी मी आज तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना रांगोळी काढताही येत नाही त्यांच्यासाठी ही एकदम सोपी रांगोळी आहे। तुम्ही दरवाजात अशा प्रकारची फुले काढू शकता आणि महालक्ष्मीच्या मांडणीसमोर सुद्धा आपण अशी कमळाची फुले विविध रंगामध्ये काढू शकतो। चला तर पाहूया ही रांगोळी कशी काढायची। फक्त तुम्हाला चिमटीमध्ये अशी रांगोळी घ्यायची आहे आणि ती वेगवेगळ्या लाईनमध्ये सोडायची आहे। पहिली एक लाईन झाली, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी एक तिरक्या लाईन काढून घ्यायच्यात। बाकी काहीच करायचं नाही, फक्त चिमटीमध्ये रांगोळी पकडून आपल्याला ती सोडायची। एकदम सोप्या प्रकारे होतंय हे आणि पटापट होतंय। अशी कितीतरी फुलं मी काढून पाहिलीत आणि ती खूप सगळ्यांना आवडतात, म्हणून मला ही वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं। आणि कमळ हे महालक्ष्मी मातेचं आवडतीचं फूल आहे आणि ही रांगोळी नक्कीच प्रसन्नता अजून वाढवेल आपल्या पूजेच्या मांडणीमध्ये। तर पाहू शकता खालच्या साईडला पण तुम्हाला जेवढ्या पाकळ्या पाहिजेत तेवढे तुम्ही चिमटीमध्ये रांगोळी घेऊन अशा प्रकारे सोडू शकता। आणि खाली छान हिरवागार देठ काढला की अजूनच रांगोळी सुरेख दिसते आणि फुलाला अजून छान असं सुंदरता प्राप्त होते। आता हे झालं मोठं फूल आणि आता मी तुम्हाला दाखवते की एक छोटीशी कळी टाईप जे असतं म्हणजे आपलं कमळाचं फुलाचं, तर ते पण खूप छान वाटतं। मगाच्या रांगोळीमध्ये मी तुम्हाला दाखवलं फोटोमध्ये, ऑरेंज कलरच्या ह्याच्यामध्ये पण छान दिसतं आणि हे रेड कलरचं पण छान दिसतं। 3 पाकळ्यांचं वरती 3 काढायचे त्रिशूलसारखे, चिमटीने सोडायचे आणि खाली परत तिरकं असं चिमटीने सोडायचे। आणि चिमटीने सोडल्यामुळे त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या खूपच सुरेख येतात। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अजून काही उपकरणं वापरायची गरज नाही आहे। आपल्या अंगठ्याने आणि इंडेक्स फिंगरने फक्त ते सोडायचं आहे आणि ते खूप छान प्रकारे रांगोळी पडते आणि ते फुलं फारच छान दिसतात। मे बी तुम्हाला असं आता फोटोमध्ये कसं दिसते मला माहीत नाही, पण ते समोरासमोर पाहिल्यावर खूप प्रसन्न वाटतं त्या रांगोळीकडे। अजून एक त्याप्रमाणे मी कळी काढून दाखवते। आणि ही रांगोळी अशी उंबऱ्यावर जर काढली ना तर खूपच सुरेख वाटतं। लक्ष्मीची पावलं आणि कमळाची फुलं तुम्ही आता ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात नक्कीच करून पहा, तुम्हालाही खूप छान वाटेल। आणि कमेंट करून नक्की मला सांगा की रांगोळी कशी वाटली। आणि ह्याच प्रकारात तुम्ही काढू शकता व्हाईट रांगोळी आणि ऑरेंज कलरचे देठ, तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला अशी छान अशी फुलं जमतील काढायला। नेहमी लवकरच जर तुम्हाला हवी असेल त्या प्रकारची रांगोळी विविध कलरमध्ये वेगवेगळी फुलं आणि एकदम सोप्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मी अशा छोट्या छोट्या सिंपल टाईम सेविंग रांगोळ्या दाखवत जाईल तुम्हाला। मी असं रोज काढत असते थोडंसं तरी, मग मला म्हणजे असं प्रसन्न वाटतं ते काढल्यावरती। आणि हा तुम्ही फायनल लुक पाहू शकता, किती छान वाटते रांगोळी आणि खूप प्रसन्न वाटतंय। आणि अशी खूप सारी कमळाची फुलं काढली की अजूनच सुरेख दिसतं देवाच्या अवतीभोवती आणि प्रसन्न वातावरण राहतं। रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।